जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या 464 जागांसाठी 1555 उमेदवार रिंगणात आहेत। 18 अध्यक्षपदासाठी 77 उमेदवार नशीब आजमावत आहेत। यात नगरसेवक पदासाठी सर्वाधिक 247 उमेदवार भुसावळला तर नगराध्यक्षपदासाठी भुसावळ आणि वरणगाव येथे सर्वाधिक प्रत्येकी 8 उमेदवार रिंगणात आहेत। उमेदवारांची अंतिम यादी दिनांक 26 रोजी जाहीर होणार, त्याच दिवशी चिन्ह वाटप होईल। पाचोरा नगर परिषद निवडणुकीत शुक्रवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी उलथापालथ पाहायला मिळाली। एकूण 17 जणांनी शेवटच्या टप्प्यात अर्ज मागे घेतले, तर यापूर्वीचे 2 उमेदवार धरून एकूण 19 उमेदवारांनी माघार घेतली। त्यामुळे 28 जागांसाठी 80 उमेदवार रिंगणात उरले असून लढत अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत। चाळीसगाव नगरपालिका निवडणुकीसाठी शुक्रवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी 83 इच्छुकांनी माघार घेत मैदान सोडले। यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एक तर नगरसेवक पदासाठी 83 इच्छुकांनी अर्ज मागे घेतला। यामुळे आता नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार आणि 36 जागांसाठी 118 उमेदवार रिंगणात राहिले आहेत। उमेदवारांची अंतिम यादी व चिन्हे वाटप 26 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केले जाणार। एरोंडल नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शुक्रवारी माघारी प्रक्रिया शेवटचा दिवस पार पडला। एका उमेदवाराने माघार घेतल्याने नगराध्यक्ष पदासाठी एकूण 5 उमेदवार रिंगणात आहेत। पाचोरा नगर परिषद निवडणुकीत शुक्रवारी माघारीच्या दिवशी अनेकांनी माघार घेतल्याने राजकीय समीकरण बदलली। नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत होणार। नगराध्यक्ष पदासाठी चंद्रकांत पाटील, अंजली पवार आणि सुवर्णा पाटील यांचा समावेश आहे। नगरसेवक पदासाठी एकूण 58 उमेदवार रिंगणात उतरले, ज्यामुळे शहरातील निवडणूक लढत अधिक रंगतदार होणार। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 8 मधील भाजपच्या उमेदवार शकील शेख यांनी माघार घेतली असून त्याच प्रभागातील अपक्ष उमेदवार कल्पनाबाई रमेश चौधरी यांची त्यामुळे बिनविरोध निवड निश्चित झाली असून त्यांनी लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला। भुसावळ नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला। प्रथम प्रशिक्षण वर्ग सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत चिमखाना हॉल PO नाहटा महाविद्यालय येथे, तसेच UM हाताळणी प्रशिक्षण दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत ताप्ती पब्लिक स्कूल भुसावळ येथे आयोजित करण्यात आले होते। धरणगाव तालुक्यातील नांदेड ते गुरखेडा दरम्यानच्या अंदाजे 4 किलोमीटर रस्त्यापैकी केवळ 1200 मीटर रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम गेल्या वर्षी पूर्ण झाले। मात्र उर्वरित 3 किलोमीटर रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाल्याने तातडीने काम मंजूर करावे अशी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी व युवकांच्या वतीने मागणी वाढली। नांदेडपासून पूर्वेकडे असलेल्या गुरखेड्यापर्यंतचा हा प्रमुख मार्ग असून पावसाळ्यात रस्त्यांची स्थिती चिखलमय होती। त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीपासून ते तयार माल घरात आणेपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। गेल्या वर्षी 1200 मीटर रस्त्यांचे काम मंजूर केले होते, मात्र उर्वरित 3 किलोमीटरचा दुर्दशाग्रस्त रस्ता अद्याप प्रलंबित आहे। एरोंडल तालुक्यात मॉर्निंग वॉक करणारे धरणगाव तहसील कार्यालयातील लिपिक शिवाजी रघुनाथ महाजन वय 42 मूळ पारोडा एरोंडल यांना वेगाने येणारे डंपरने धडक दिली, त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर येथील बैठक हॉल समोर गुरुवारी सकाळी घडली। बडगाव येथे नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहनांची तपासणी केली जात आहे। ही तपासणी करताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यासाठी 6 पथके नियुक्त करण्यात आली।